नमस्कार श्रोते हो. वृत्तविशेषच्या आजच्या भागात आपण पश्चिम आशियामधली परिस्थिती आणि ताज्या घडामोडी याबद्दल जाणून घेणार आहोत. राजधानी नवी दिल्ली इथं नुकतंच पश्चिम आशियातल्या ताज्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारतर्फे आंतर मंत्रालयीन पत्रकार परिषद घेण्यात आली. या परिषदेत देशातील खत साठा, ऊर्जा पुरवठा, निर्यात स्थिती, एलपीजी उपलब्धता, नैसर्गिक वायू पुरवठा आणि भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत महत्वपूर्ण माहिती देण्यात आली. केंद्र सरकारनं स्पष्ट केलं की भारताची खत विषयक सुरक्षा मजबूत, स्थिर आणि सुव्यवस्थित असून खरीप हंगामासाठी सर्व प्रमुख खतांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. खरीप 2026 साठी देशाला सुमारे 390 लाख मेट्रिक टन खतांची आवश्यकता भासणार आहे. त्यापैकी सध्या 193 लाख मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध असून हा नेहमीच्या साठ्या पातळीपेक्षा लक्षणीयरित्या अधिक असल्याचं सांगण्यात आलं आहे. युरिया, डीएपी, एमओपी, एनपीके आणि एसएसपी या सर्व खतांची उपलब्धता राज्यांच्या गरजेपेक्षा जास्त असल्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे. फेब्रुवारी अखेरपासून भारतानं 38 लाख मेट्रिक टनांहून अधिक युरियाची खरेदी सुरक्षित केली असून डीएपी, टीएसपी आणि अमोनिया सल्फेटसाठीही जागतिक निविदा काढण्यात आल्या आहे. यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना खत टंचाई भासणार नसल्याचा विश्वास सरकारनं व्यक्त केलाय. वाणिज्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार एप्रिल 2026च्या पहिल्या 3 आठवड्यात भारताच्या एकूण निर्यातीत वार्षिक तुलनेत 20% अधिक वाढ झाली आहे. विशेषतः पेट्रोलियम उत्पादनं आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्यातीत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवरही भारताचा निर्यात क्षेत्रातील वेग कायम असल्याचं मंत्रालयानं नमूद केलं. ऊर्जा आणि इंधन पुरवठ्याबाबत सरकारनं सांगितलं की देशांतर्गत एलपीजी, पीएनजी आणि सीएनजीचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत ठेवण्यात आलाय. एलपीजीची साठेबाजी आणि काळा बाजार रोखण्यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू असून एका दिवसात 2300हून अधिक छापे टाकण्यात आले आहे. अनेक एलपीजी वितरण केंद्रांवर अचानक तपासण्या करून दंडात्मक कारवाई करण्यात आली असून काही केंद्रांचे परवाने देखील स्थगित करण्यात आले. 29 एप्रिल रोजी देशभरात 47 लाखांहून अधिक घरगुती एलपीजी सिलेंडर वितरित करण्यात आले. तसंच छोट्या 5 किलोच्या एफटीएल सिलेंडरच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष जागरूकता मोहीम राबवण्यात येते आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी हजारो शिबिरांचं आयोजन करून लाखो सिलेंडरची विक्री केली आहे. नैसर्गिक वायू पुरवठा वाढवण्यासाठीही सरकारकडून प्रयत्न सुरू आहे. मार्च 2026 पासून सुमारे 5.5 लाख नव्या पीएनजी जोडण्या गॅस पुरवठा सुरू करण्यात आला असून लाखो ग्राहकांची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. अनेक ग्राहकांनी एलपीजीऐवजी पीएनजीचा पर्याय स्वीकारल्याचं सरकारनं सांगितलं. सागरी सुरक्षेच्या दृष्टीनं नौवहन महासंचालनालयाच्या नियंत्रण कक्षानं हजारो कॉल आणि ईमेल हाताळले आहे. आतापर्यंत पश्चिम आशिया आणि आखाती प्रदेशातून 2857हून अधिक भारतीय खलाशांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यात आलंय. गेल्या 24 तासात 28 खलाशी भारतात परतले. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं की पश्चिम आशियातील परिस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवलं जात असून त्या भागातील भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिलं जात आहे. अतिरिक्त विमानसेवा सुरू झाल्यामुळे भारतात परतण्याची प्रक्रिया अधिक सुलभ झाली असल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलंय. एकूणच पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थिती असूनही भारत सरकारनं खत साठा, ऊर्जा पुरवठा, निर्यात आणि भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसंदर्भात आवश्यक ती सर्व पावलं उचलल्याचा विश्वास या परिषदेत व्यक्त करण्यात आला. श्रोतेहो, आजच्या वृत्तविशेषमध्ये इतकंच. हा कार्यक्रम नागपूरच्या प्रादेशिक वृत्त विभागाची निर्मिती होता.